पैकीचे जे टॉपिक्स आहे ते टॉपिक चांगले करा तुम्ही. म्हणजे त्याच्यातून दरवर्षी कमीत कमी न 7 ते 8 जे टॉपिक आहे त्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतात. काही वेगळं विचारत नाही. फक्त एवढं आहे की प्रश्नाचं स्वरूप बदलते पण टॉपिक हा तोच असतो. त्यानंतर करंट अफेअर. बघा आपण असेही मोबाईल बघत राहतो. तर करंट अफेअर बघताना आपण टेलिग्राममधून आपण जर करंट अफेअर डेली वाचत राहिलो, शॉर्ट पेपरमधल्या न्यूज येत असतात, ते जर आपण केलं तर आपलं करंट अफेअर कव्हर होते. आणि जर शक्य झालं तर न्यूजपेपर वाचा, आवड म्हणून, नाही का. त्यानंतर यूट्यूब व्हिडिओ बघायचे. यूट्यूबवर किती छान छान आजकाल बुक्सपेक्षा चांगली फॅकल्टी आणि चांगलं मटेरियल यूट्यूबवर अवेलेबल आहे. फक्त ते शोधून वाचणं जरुरी आहे. तर आतापासून जर तुम्ही डेलीचं करंट अफेअर डेलीच कंप्लीट केलं तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. त्यानंतर विषय आला मराठी आणि इंग्लिश. तर तुम्हाला माहीत आहे की एक्झामच्या पहिले आपण मराठी करणारं, मराठी इंग्लिशमध्ये जसं की मी क्लासेसमध्ये इंग्लिश हा शिकवते त्यामुळे माझं तर तिकडेच कंप्लीट होते. पण तुम्हा सर्वांसाठी आपण एखादं म्हणजे जसं की बाळासाहेब ठाकरे सरांचं पुस्तक असेल, कोळंबे सरांचं पुस्तक, हे 2 पुस्तक खूप छोटे छोटे आणि एकदम चांगली लँग्वेज आहे. तर तुम्ही ते वाचू शकता. हे बघा, हे आपल्या सरळ सेवेसाठी आहे. त्यानंतर मेन्सला पण आहे. त्यानंतर इकॉनॉमीसाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की PYQ विश्लेषण चांगलं करणं जरुरी आहे. PYQचे जे टॉपिक आहे मी सांगितलं की प्रत्येक वर्षी टॉपिक हे रिपीट होत असतात. फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलते, प्रश्न स्ट्रक्चर बदलते. त्यानंतर मेन टॉपिक जे आहे ते इकॉनॉमीचं विश्लेषण केल्यानंतर मेन टॉपिकला फोकस करायचं. कसं टॉपिक येतात, काय येतात. नंतर उरलेला पार्ट कव्हर करणे. पहिले तर PYQ करणे, त्याचं विश्लेषण करणे.